सोलापूर शहरातील हिंगलाज माता विडी कामगार सहकारी संस्था असून त्या संस्थेतील विडी कामगारांना पीएफ कायदा लागू करावा अशा मागणीचे निवेदन प्रायव्हेट फंड विभागीय आयुक्त सोलापूर यांना महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले। सदर निवेदनात सोलापुरातील हिंगलाज माता विडी उत्पादक संस्था असून या संस्थेचे शहरात 1 ते 7 ब्रांचेस आहेत आणि अंदाजे 1000 ते 1200 महिला विडी वळण्याचे काम करतात। सुमारे 13 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संस्थेत एकाही महिला विडी कामगारांना प्रायव्हेट फंड लागू केलेला नाही, म्हणजेच प्रायव्हेट फंड दिला जात नाही। त्याचबरोबर इतर कायदेशीर कोणतेही लाभ देत नाहीत। याबाबत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त आणि कामगार मंत्र्यांकडे तक्रारी केल्या, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही। उलट आम्ही सहकारी संस्था अंतर्गत चालू केले आहे, त्यामुळे आम्हाला कुठलेही कामगार कायदे लागू होत नाहीत असे व्यवस्थापकांकडून सांगण्यात येते। तरी हिंगलाज माता सहकारी विडी उत्पादक संस्थेतील महिला विडी कामगारांना प्रायव्हेट फंड कायदा लागू करावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। याप्रसंगी विष्णू कारंपुरी महाराज, श्रीनिवास चिलवेरी यांच्यासह रेखा अडकी, राधिका विठ्ठा, शोभा पोला, सुनंदा दुडम, अनिता सुंचू, सविता गोस्की, माधवी गौडा, गणेश मंता, पद्मा सामल, पप्पू शेख, गुरुनाथ कोळी, विठ्ठल कुऱ्हाडकर, सलीम शेख आणि महिला विडी कामगार उपस्थित होते। सोलापुरातील हिंगलाज माता या सहकारी तत्वावर चालणाऱ्या विडी उत्पादक संस्थेत काम करणाऱ्या कामगारांना कुठलेही कायदेशीर हक्क लागू नाही। त्याचबरोबर निदान केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून चालणारा प्रायव्हेट फंड कायदा देखील त्या ठिकाणी लागू केला नाही। अशा प्रकारे कामगारांना कुठले दीड दमडीच्या पैशाने किंवा काम मिळत नाही, सोलापुरामध्ये मजबुरीचा फायदा घेऊन ही हिंगलाज माता सहकारी संस्थेचे चेअरमन जे कोण आहेत, सेक्रेटरी आहे, संचालक आणि तिथला व्यवस्थापक नवले म्हणणारे हे बिनधास्तपणे कामगारांचे हक्क बुडवून आपले घर भरत आहेत, कामगारांना उघडेवाळ पाडत आहेत। या बाबतीमध्ये महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आम्ही फार मोठ्या प्रमाणात चळवळ सुरू केलेली आहे। सहाय्यक कामगार आयुक्त असो, सहकारी उपनिबंधक सोलापूर जिल्हा, त्याचबरोबर आता आम्ही या ठिकाणी आलेला आहे की पीएफ कार्यालयामध्ये त्या लोकांना पीएफ लागू करा। ठीक आहे, जे काय किमान त्यांचं सरकारशी लढू, पण पीएफ लागू करण्यासाठी आपण या ठिकाणी त्या कारखान्याला भाग पाडावा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी केलेली आहे। आम्ही माननीय भूपेंद्र सिंग साहेबांनी, विभागीय आयुक्त प्रायव्हेट फंड कार्यालय यांनी या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घेऊन सर्व कामगारांना पीएफ कायदा लागू करतो अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। परंतु पाहूया, आम्ही या कारखान्याच्या माध्यमातून काम करत असताना आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला नवले आणि त्याच्या बगलबच्च्याने केलेला आहे। या नवले आणि त्याच्या बगलबच्च्याला कायदेशीर कायद्याची पूर्णपणे कारवाई करून कायदा म्हणजे काय, कामगार कायदा म्हणजे काय, कामगार चळवळ म्हणजे काय आणि कामगार युनियनचा प्रतिनिधी म्हणजे काय हे दाखविलं स्वस्त बसणार नाही, दाखवून देणारच। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।